नागपूर गोंदिया प्रवेश नियंत्रित समृद्धी महामार्गमुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे उपविभागीय अधिकारी तिरोडा यांना विविध मागण्यांचे निवेदन। महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने नुकतेच नागपूर गोंदिया प्रवेश नियंत्रित समृद्धी महामार्गाची घोषणा करण्यात आली आहे। यामध्ये मौजा, धाद्री, उमरी येथील कास्तकारी शेतजमीन जाणारी सर्व पीडित शेतकऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन डॉक्टर दीनदयाल पटले यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी तिरोडा यांना देण्यात आले। नागपूर ते गोंदिया प्रवेश नियंत्रित समृद्धी महामार्ग तयार होणार आहे आणि ग्रामपंचायत धांद्री येथे 19/6/2024 ला भूमी अधिग्रहण होणाऱ्या शेतजमिनीची यादी मिळाली व यादीची माहिती प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कळली आहे। या कुठलेही आक्षेप वजा तक्रार असल्यास 21 दिवसाचा आत नोंदवण्यात यावी असे नमूद केले आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणात मौजा, धांद्री, उमरी येथील शेतकऱ्यांना भूमिहीन होण्याची पाळी येणार आहे। तसेच याप्रमाणे तिरोडा तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांची जमीन नागपूर ते गोंदिया समृद्धी महामार्गमध्ये जात आहे। पण समृद्धी महामार्गात शेतकऱ्यांची जमीन जात असलेल्या जमिनीबाबत शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारची वैयक्तिक जानकारी, नोटीस व सामूहिक नोटीस मिळालेली नसून शेतकऱ्यांच्या जमिनीची भूमी अधिग्रहण करण्याचे असल्यास पीडित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना विश्वास घेऊन जमिनीचे अधिग्रहण करण्यात यावे अशी मागणी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे। तसेच मौजा, धांद्री, उमरी येथील पीडित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा मागण्या असून त्या पूर्ण करण्यात यावी। निवेदनात विविध मागण्या करण्यात आल्या आहेत, जसे की प्रत्येक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात यावे। प्रत्येक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा कुटुंबातील एका सदस्याला शिक्षण योग्यतेनुसार शासकीय नोकरीमध्ये समावेश करण्यात यावी। नागपूर ते गोंदिया प्रवेश नियंत्रित समृद्धी महामार्ग लगत शेतकऱ्यांचा गावात जाणाऱ्या उपयोगीकरिता दुतर्फा सर्व्हिस रोड देण्यात यावी। शेतजमीन अधिग्रहण करण्याची सगळ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना विश्वास घेऊन आजच्या नवीन खरेदी किमतीचा 5 पट रक्कम देण्यात यावी। नागपूर ते गोंदिया प्रवेश नियंत्रित समृद्धी महामार्गात जे प्रकल्पग्रस्त शेतकरी भूमिहीन होत आहेत त्यांना शेती करण्याकरिता शेती योग्य शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यात यावी। सर्व मागण्यांचा विचारपूर्वक निर्वहन करण्यात यावे अशी मागणी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी डॉक्टर दीनदयाल पटले, सुखदास अनकर, भाऊ पटले, इंजिनियर कुमुद पटले, मोरेश्वर अनकर, गौरव झरारिया, शरद भौतिक, अनिक अनकर, सुनील पटले, सतीश पटले हे सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते। मागण्या शासनाने पूर्ण करावे, अन्यथा सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून भविष्यात मोठे आंदोलन करण्यात येईल अशा इशारा सदर निवेदनात देण्यात आला आहे।